नमस्कार. देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करते. पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात येत आहे. यावेळी पक्षाचे ध्येय धोरण ठरवून समितीच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार शंकर अण्णा धोंगडे यांनी दिली आहे. निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेडके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाफेड NCCF मार्फत 4,892 रुपये प्रति क्विंटल हमी भाव प्रमाणे सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवलासह सोयाबीन खरेदी केंद्रावर 4,275 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम उद्रेक जानेवारीपासून सुरू झाला. आरोग्य विभागाने GBS रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3,500 अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून आज शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेचा आमदार किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काही मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या विशेष बाब म्हणजे या घटनेतील सर्व आरोपींना गरज वाटल्यास चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस सुरुवात झाली आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत अमेरिकेच्या तोसवान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी गुहा यांनी व्यक्त केलंय. दुबईत सुप्रीत जातीच्या कलिंगडांना दुबईत मोठी मागणी असते. ही बाब लक्षात येऊन रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रोहन पाटील या तरुणाने 20 एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली. सेंद्रिय खते आणि आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने अवघ्या 60 दिवसात इतके दर्जेदार उत्पादन मिळाले की या मालाला थेट परदेशातून मागणी होऊ लागली आहे. कुख्यात दाऊद इब्राहिम व छोटा शकील टोळीतील गुंडाला 29 वर्षांनंतर अटक करण्यात जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपी 1996 मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी सध्या कर्नाटकात ओळख बदलून वास्तव्याला होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रत्नागिरी शहरातील पेठ किल्ला येथील मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा हिंदू योद्धा असा उल्लेख असलेला बॅनर हटविण्यात आल्याने भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात राडा घातला. हा बॅनर काढणाऱ्या समाजविरोधी लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पदपथावर झोपलेल्या एका कचरा वेचकाच्या शरीरावरून बेदरकार मोटार गेल्याने त्याचा मृत्यू झालाय. अजय असे मृताचे नाव असून या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरातील कचरा वेचून तो उदरनिर्वाह करत होता. तसेच तो दररोज सिडको बस थांब्यालगत असलेल्या महाविद्यालयाच्या पदपथावर झोपायचा. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पश्चिम मध्य रेल्वेचा भोपाल विभागातील नर्मदापुरम येथे प्रायोगिक थांबा मंजूर केला आहे। आता ही गाडी शुक्रवारपासून नर्मदापुरम स्थानकावर थांबायला सुरुवात झाली आहे।
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली गेलेल्या आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचे पत्र आले आहे। पक्षाचे 1000 सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल आमदार मोहिते पाटील यांचे बावनकुळे यांनी हे अभिनंदन केले असून हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। 8 वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी 40 वर्षीय बांधकाम मजुराला अटक करण्यात आली आहे। ही घटना चिंचवड येथील बिजली नगरमध्ये मंगळवारी 28 जानेवारी रोजी सकाळी घडली। नागनाथ श्रीहरी कासले असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे। भिशी चालवण्याच्या आर्थिक व्यवहारात झालेल्या वादातून एका वृद्धाला लोखंडी सळीने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। बार्शी तालुक्यातील मालेगाव येथे हा प्रकार घडलाय। या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अन्य एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले। मुंबई महापालिकेने भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात एक छोटे मत्स्यालय उभारण्याचे ठरवले असून हा प्रकल्प सुरू होण्याआधी वादात सापडला आहे। बोगदा स्वरूपाचे हे मत्स्यालय अतिशय कमी जागेत बांधले जाणार असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो। तसेच या प्रकल्पाचा 65 कोटी रुपये खर्च जास्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे। अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याच्या खुनास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलाची आई आणि तिचा प्रियकर यांना वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश RM मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अश्विनी प्रकाश चव्हाण हिने 28 एप्रिल 2019 रोजी गौरव प्रकाश चव्हाण हा 4 वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती। कोल्हापुरात गायीच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर 4 रुपये आणि 3 रुपये अशी 2 वेळा कपात केली आहे। ओबीसी एनटी प्रवर्गातील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे तसेच एनटी विद्यार्थी ज्यांचे उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यामुळे ही शिष्यवृत्ती शासनाकडे अद्यापही प्रलंबित असल्याची बाब ओबीसी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाला भेट दिली असता उघडकीस आली आहे। मुंबई शहरातील चेंबूरच्या सुमननगर उपपरिसरात शुक्रवारी बांधकामाधीन मेट्रोचा खांब एका रहिवासी इमारतीवर कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचा वृत्त अद्याप समोर आलेला नाही। या घटनेमुळे सदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय। राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते। या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा नियम आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत। या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला 50 कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यापासून झपाट्याने काम सुरू केले आहे। पक्षातील मंत्र्यांनी त्यांनी कामाला लावले आहे। त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांचा कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली। आता शुक्रवारी त्यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला आणि आठवड्याचे वेळापत्रक ठरले। तसेच भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे सुरू आहेत। मात्र त्याच कामांमध्ये ठेकेदारांकडून गंभीर हलगर्जीपणा केला जात असल्याचे समोर आले आहे। शहरातील गटारांवर झाकण नसल्याने एका पादचारी त्यात पडला आणि दुखापत झाल्याची घटना घडली आहे। होमिओपॅथिक डॉक्टरानं त्याच्या 37 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। सॅम्युअल संपत असं आरोपीचं नाव आहे। सिंथियाचे वडील सॅम्युअल शंकर यांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये वाद झाला होता। संपतने सिंथिया आणि त्याच्या वडिलांचा मृतदेह 4 महिने स्वतःच्या घरात ठेवला। मृतदेहांची दुर्गंधी लपवण्यासाठी त्याने काही खास रसायनांचा वापर केला होता। मध्य प्रदेशच्या रतलाम येथील तुरुंग अधिकारी पोलिसांना स्पामध्ये जाऊन मसाज करणे चांगलेच भारी पडले। पोलीस शिपाई मसाजचा आनंद लुटत असताना त्यांच्या ताब्यातील दरोडेखोराने तिथून धूम ठोकली। या घटनेमुळे रतलाममध्ये एकच खळबळ उडाली आहे।
कुंभमेळ्याला जगभरातून लाखो भाविक हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले। या दरम्यान भाविकांच्या भंडाऱ्यात राख टाकल्याच्या आरोपावरून प्रयागराज येथील सोराव पोलीस ठाण्यातील स्टेशन हाऊस ऑफिसवर ब्रिजेश तिवारी यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले आहे। उत्तर प्रदेशातील नोएडा आणि मेरठ मधील विविध ठिकाणी सॉरी बुबू लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत। हे पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत। या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत। हे पोस्टर्स लावल्याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता। संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं। यावरून अनेकांनी तीव्र विरोध केला होता। यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटविण्यात आलं आहे। त्याचसोबत लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आलं आहे। जगभरातील देशांमध्ये प्राचीन स्थळांवर पुरातत्व विभागाकडून खोदकाम सुरूच असते। पनामा देशात एका 1200 वर्षे जुन्या थडग्यातून हैराण करणाऱ्या वस्तू आढळल्या आहेत। यात खूप साऱ्या सोन्यासोबत किमान 32 मृतदेहांचे अवशेष देखील सापडले आहेत। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणादरम्यान सरकारच्या योजनांची रूपरेषा सांगितली। मात्र आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे। सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बिचाऱ्या महिला राष्ट्रपती असं म्हटलं आहे। अयोध्या जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांचा गुरुवारी रोड शो आयोजित करण्यात आला होता। आता या रोड शो प्रकरणी अज्ञात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपनिरीक्षक आलोक कुमार सिंग यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी वाराणसीतील मान मंदिर घाटाजवळ 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली। या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। जल पोलीस आणि खलाशांच्या मदतीने सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे। बोटीवरील सर्व भाविक ओरिसाचे रहिवासी आहेत असल्याचे सांगण्यात येत आहे। केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील बालारामपुरम इथं नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। यातील आरोपीचा कबुली जबाब ऐकून पोलीसही हैराण आहे। सख्ख्या बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या भावाने 2.5 वर्षाच्या भाचीची हत्या केली। आरोपी भाऊ बहिणीवर एकतर्फी प्रेम करत होता। तिच्याशी संबंध ठेवायची इच्छा होती, मात्र या संबंधात भाची वाटेत अडथळा असल्याचं मानत त्याने तिला विहिरीत ढकलून दिलं। 3 वर्षे LLB ची परीक्षा 20 आणि 21 मार्च रोजी होणार आहे, तर 5 वर्षे LLB ची CET 28 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे। याआधी या दोन्ही परीक्षांमध्ये 150 गुणांसाठी 150 प्रश्न विचारले जात होते। मात्र आता ही परीक्षा 120 गुणांची होणार असून विद्यार्थ्यांना 120 प्रश्ने सोडवण्यासाठी तेवढीच मिनिटे म्हणजे 2 तासांची अवधी मिळेल। MPSC द्वारे येत्या 2 फेब्रुवारीला पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली नसून सुरक्षित असल्याचा दावा MPSCने केलाय। त्यामुळे MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या टोळ्यांना उमेदवारांनी बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन MPSCच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी पत्रकार परिषदेमार्फत केले आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत। पात्र उमेदवार centralbankofindia.co.in या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात। या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 1000 पदे भरली जातील। नोंदणी प्रक्रिया 30 जानेवारीपासून सुरू झाली असून 20 फेब्रुवारी 2025 रोजी संपेल। वोडाफोननं व्हिडिओ कॉलिंगच्या जगात एक नवा इतिहास रचलाय। कंपनीनं जगातील पहिला सॅटेलाइट व्हिडिओ कॉल केला आहे, तोही सामान्य स्मार्टफोनवरून। हा कॉल एका दुर्गम ठिकाणाहून कोणत्याही नेटवर्क सिग्नल शिवाय करण्यात आलाय। वोडाफोनची हे नवीन तंत्रज्ञान 2026 पर्यंत देशभरात लॉन्च केले जाऊ शकते। भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला इतिहास रचणार आहेत। ते ISS म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील। त्यांची X4 मोहीमचे पायलट म्हणून निवड झाली आहे। ही एक खासगी अंतराळ मोहीम आहे।
2025 मध्ये स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळ यानातून हे प्रक्षेपण केले जाईल। या मोहिमेचं नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी वेटरसन करतील। OTT जगतात खळबळ माजवणारी कोरियन वेब सिरीज स्क्विड गेमने सर्वांनाच वेड लावलंय। अलीकडे स्क्विड गेमचा दुसरा सीझन रिलीज झालाय, ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। आता लवकरच निर्माते स्क्विड गेम वेब सिरीजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत। स्क्विड गेम सीझन 3 ची घोषणा झाली आहे। निर्मात्यांनी स्क्विड गेम 3 ची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत। पोलिसांना FSL रिपोर्ट मिळाला आहे। रिपोर्टमध्ये हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच असल्याची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण आता CCTVत दिसलेला आरोपी आणि अटकेतील आरोपी एकच असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आगामी सिनेमाचं पोस्टर समोर आलंय। हे PSI अर्जुन असं या सिनेमाचं नाव आहे। पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लुक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे। विस्ट्रोमॅक्स सिनेमा ड्रीम व्हीवर एंटरटेनमेंट निर्मित PSI अर्जुन चे भूषण पटेल दिग्दर्शक आहे, तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत। प्राजक्ता माळीनं इंस्टाग्रामवर एका कार्यक्रमाची जाहिरातीची स्टोरी शेअर केली आहे। साताऱ्याला एका कार्यक्रमाच्या पोस्टरवर प्राजक्ता माळीचा फोटो वापरण्यात आलाय, पण याबद्दल तिच्याशी किंवा तिच्या टीम सोबत संपर्क साधण्यात आला नव्हता असं तिनं म्हटलंय। यात प्राजक्तासह अनेक सेलिब्रिटींचे फोटो आहेत। इतकंच नाही तर सचिन तेंडुलकरचा फोटोही आहे। बॉलिवूड अभिनेत्री श्वेता रोहिराबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। पुलकित सम्राटची पहिली पत्नी अभिनेत्री श्वेता रोहिराचा भीषण अपघात झालाय। श्वेताचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। अभिनेत्रीने तिचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत। या फोटोंमध्ये तिच्या ओठांवर पट्टी असून संपूर्ण पायाला प्लास्टर केलंय। लोकप्रिय रॅपर आणि संगीतकार रफ्तारने दुसऱ्यांदा लग्न केले आहे। दिलीप नायर उर्फ रफ्तार लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती। आता त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत। 31 जानेवारी 2025 रोजी त्याने स्टायलिस्ट आणि अभिनेत्री मनराज जवंदा सोबत लग्न केले। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रफ्तार आणि मनराज पारंपरिक दाक्षिणात्य पहिरावात दिसून येत आहेत। अंडर 19 वुमन्स T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामना पार पडले आहेत। पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला। T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पाहण्याची मेजवानी क्रीडा रसिकांना मिळणार आहे। मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते। IPL मध्ये इतिहास रचणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे, पण ही आनंदाची बातमी देताना मात्र सर्वांचेच डोळे दिपून गेले असतील, कारण मुंबई इंडियन्स दमदार पैसे मोजत आता एक नवीन संघ विकत घेतला आहे। या संघाला विकत घेण्यासाठी जी मुंबई इंडियन्सने रक्कम मोजली आहे ती चर्चेचा विषय ठरत आहे। मुंबई इंडियन्सने इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा एक करार केला आहे। BCCI लवकरच वार्षिक पुरस्कार समारंभ आयोजित करणार आहे। अपेक्षेनुसार हा पुरस्कार सोहळा शनिवार 1 फेब्रुवारी रोजी होऊ शकतो। याआधी बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय। रिपोर्टनुसार BCCI महान भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरला CK नायडू पुरस्काराने सन्मानित करू शकते। सचिनला यापूर्वी कधीही हा पुरस्कार मिळालेला नाही, म्हणजेच त्याला पहिल्यांदाच हा सन्मान मिळू शकतो। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आले आहे। पाकिस्तानकडे स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे, त्यामुळे टीम इंडिया आपले सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे। परंतु दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नार्किया यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श हा या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे। तर या होत्या आजच्या सुपर 50 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।